नमस्कार सर्वांचे। आज आपण अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट पाहणार आहोत। पहा, लाडकी बहीण योजना या संदर्भातील आहे ही नवीन अपडेट। तर मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेला तात्पुरती स्थगिती, काही महिने लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार। तर का थांबणार आहेत याचं कारण आपण काय दिलं गेलेलं आहे शासनाकडून हे पाहूयात। लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आली आहे। येत्या काही दिवसात लाडक्या बहिणीचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार नाही। काही महिने लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे थांबणार आहेत। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची लोकप्रिय योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। मात्र आता काही लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना मिळणाऱ्या पैशांना तात्पुरती स्थगिती लागणार आहे। यामागचं कारण असं की काल पार पडलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत। त्यानुसार निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहितेच्या काटेकोर पालनामुळे हे पैसे सध्या थांबवले जातील। आचारसंहितेच्या नियमानुसार कोणताही पक्ष आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजना, बैठका, सभा इत्यादी राबवू शकत नाही। निवडणुका जाहीर झाल्यानंतर असे सर्व मनाई आदेश तात्काळ लागू होतात। तर यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता काही काळ स्थगित होणार आहे। पहा, केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तारूढ पक्षांनी विविध कल्याणकारी योजना, सवलतींची घोषणा करून किंवा सार्वजनिक निधीतून मुद्रित किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे शासनाच्या कामगिरीचा ठळकपणे प्रचार करून कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला चालना देण्यासाठी अधिकाराचा दुरुपयोग करता येणार नाही। तरी असं काही केल्यास आचारसंहितेचे नियम भंग होऊन कठोर कारवाई होऊ शकते। त्यामुळे लाडकी बहीण योजना ही सरकारची शासकीय योजना असल्यामुळे ती आचारसंहिता लागू असेपर्यंत बंद राहणार आहे। मात्र निवडणुका संपल्यानंतर आणि नवे प्रशासन स्थिर झाल्यानंतर पुन्हा लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ घेता येणार आहे। दरम्यान काल झालेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार 2 डिसेंबरला मतदान होणार असून त्याचा निकाल आणि मतमोजणी 3 डिसेंबरला केली जाणार आहे। तर लाडक्या बहिणींचा हा तात्पुरता हप्ता हा स्थगित होणार आहे। तर आचारसंहितेमुळे हा हप्ता स्थगित होणार आहे। पहा, निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे। तर कशी वाटली ही माहिती? जर आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।